नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या या विश्वाची निर्मिती कशी झाली किंवा आपलं हे विश्व आकाराला कसे आले हे आपण जाणून घेत आहोत. मित्रांनो, आपलं हे विश्व अनंत आहे. आपल्या या विश्वाचा पसारा अफाट आहे. जर आपण या ठिकाणी फक्त सूर्याचा विचार केला तर सूर्य हा तारा या अफाट विश्वाचा एक सूक्ष्म कण आहे. मित्रांनो, आपल्या या विश्वामध्ये असंख्य दीर्घिका आहे. या विश्वाचे एका विशिष्ट अंतरापलीकडील आपल्याला दर्शनही होऊ शकत नाही. अर्थात काय, तर आपण एका विशिष्ट अंतरापर्यंतच या विश्वाला बघू शकतो. त्याच्या पुढे, त्याच्या पलीकडे आपण हे विश्व बघू शकत नाही. एवढा अफाट पसारा या विश्वाचा आहे. मित्रांनो, विश्वनिर्मितीचा व त्याच्या अभ्यासाचा बऱ्याच अभ्यासकांनी आपापल्या परीने प्रयत्न केला आहे. विश्वनिर्मितीचे अनेक सिद्धांत आजपर्यंत मानले गेले आहेत. त्यामधील विश्वाच्या निर्मितीची सर्वात प्रसिद्ध वैज्ञानिक संकल्पना म्हणजे महास्फोट सिद्धांत. अर्थात काय, तर महास्फोट सिद्धांत हा विश्वनिर्मितीवरील एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनने इसवी सन 1915 मध्ये मांडलेला व्यापक सापेक्षता सिद्धांताचा आधार घेत इसवी सन 1927 मध्ये बेल्जियन धर्मगुरू जॉर्ज लेमेत्रा यांनी असे मानले की या विश्वाची निर्मिती एका आद्य अणूपासून एका महास्फोटातून झाली असावी. या आद्य अणूची घनता आणि तापमान अतिप्रचंड असावे. या महास्फोट सिद्धांतानुसार साधारणपणे 13-14 अब्ज वर्षांपूर्वी हे विश्व बिंदुरूप होते. अशा वेळी या बिंदुवत विश्वाचा स्फोट झाला आणि विश्वाच्या प्रसारणाला प्रारंभ झाला. त्याच वेळी विश्वाचे तापमानही उतरू लागले. प्रथम उपलब्ध असलेल्या प्रचंड ऊर्जेमधून निरनिराळ्या प्रकारचे मूलकण निर्माण झाले. त्यानंतर उतरत्या तापमानाबरोबर अणुरेणू उत्पन्न झाले. याच अणुरेणूचे पुढे प्रचंड तेजोमेघांमध्ये रूपांतर होऊन त्यापासून दीर्घिका, तारे, ग्रह आणि उपग्रह जन्माला आले. असा आहे हा अब्बे जॉर्जेस लेमात्रे यांनी मांडलेला महास्फोट सिद्धांत. या सिद्धांताचा मुख्य आधार म्हणजे जॉर्ज लेमेत्रा या बेल्जियन धर्मगुरू यांनी 1927 मध्ये व्यापक सापेक्षता सिद्धांतावर आधारित हा सिद्धांत मांडला आणि त्यानंतर एडविन हबल यांनी 1929 मध्ये केलेल्या निरीक्षणांनी विश्वाच्या विस्ताराचे पुरावे दिले, ज्यामुळे हा सिद्धांत अधिक स्वीकारार्ह झाला. अशा पद्धतीने एका बिंदूतून या संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली असे आपल्याला महास्फोट सिद्धांत सांगतोय. मित्रांनो, पुढील भागात आपण बघू पृथ्वीची उत्पत्ती किंवा निर्मिती कशी झाली ते. तर पुढील भागात भेटू. धन्यवाद.